अविस्मरणीय प्रसंग, राणादाचं लग्न. राणादाचं लग्न म्हणजे गावात खूप गर्दी भरली होती. जत्रा सोडली तर एवढी गर्दी कधीच जमत नव्हती. आमच्या गावात राणादाचं लग्न म्हणजे आमच्यासाठी खास होतं, कारण राणादा आमचा खास दोस्त आहे आणि पाठकबाई आमच्या खास, म्हणून आम्ही खुश होतो. राणादानं आम्हाला सगळ्यांना कपडे घेतले. कपडे बघून आम्ही लई हसलो. लग्न झाल्यावर राणादानं वहिनींना उचलून घेतलं तेव्हा सगळे हसले. राणादाला जाम भूक लागली होती. तिथं राणादानं एकदम भारी नाव घेतलं. एक होती चिवो, एक होता काऊ. अंजलीबाईंचं नाव घेतो. आता काय काय खाऊ? मग सगळ्यांची जेवण झाली. फोटो काढताना राणादा चक्क लाजला. राणादाला पाठकबाईंचं नाव काढायला सांगितलं. राणादाला लिहिता वाचता येत नाही हे आम्हाला माहिती होतं. आम्हाला वाटलं आता राणादा नाव कसं लिहिलं, पण राणादानं मोबाईल मधली स्माइली काढली. सगळ्यांनाच ते खूप आवडलं. राणादाच्या लग्नातली वरात एक नंबर होती. आम्ही एकदम खुळ्यासारखे नाचलो. राणादासारखं लगीन कुणाचंच झालं नव्हतं आणि होणार पण नाही. म्हणून माझा सगळ्यात अविस्मरणीय प्रसंग म्हणजे आमच्या राणादाचं लग्न. हॅलो हॅलो, कुठे आहात? इथंच आहे की बाहेर. बोला की. आत येता का जरा? हा आलो, लगेच आलो. बोला, काय पाहिजे? काय काय नाही, खूप वेळ झाला तुम्हाला बघितलं नव्हतं. बघावंसं वाटलं म्हणून बोलवलं. काय तुम्ही पण चेष्टा करायला बाई माझी. नाही हो, खरंच तुम्हाला बघावंसं वाटलं म्हणून बोलवलं. आता तुम्हाला बघितलं सगळा कंटाळा गेला मला. पाहिजे काय तुम्हाला? म्हणजे चहा आणू काय? तरतरी येईल. नाही, आता त्याची काहीच गरज नाही. तुम्हाला बघितलं ना, मग झालं. काय पाहिजे असेल तर सांगा, मी आहे बाहेर. चालू द्या तुमचं.
काय झालं? काय नाही, पाहिजे काय? मस्त आहे की किचन. अहो तुमचा आणि वहिनीचा फोटो किती मस्त दिसायला बघा किचन मध्ये. आज गेला नाही शेताकडे? ते जरा घरी एक काम होतं. लग्न झाल्यापासून सारखं घराकडेच काम असते. लग्नाआधी तुम्हाला भेटायचं म्हटलं तर शेताकडे यायला लागायचं, नाहीतर तालमीड यायला लागायचं बघा. वय ते काय पावसाळा यायलाय ना व घरावर नवीन कावलं बसवते. हा, लग्न झालं म्हटले की घराकडे कामं निघतात बघा. ते सगळ्यांचीच निघतात म्हणा, पण तुम्ही सगळ्यापेक्षा वेगळं होतं राणादा. पण आता तुमच्यात लय बदल झालाय बघा राणादा. नाही म्हणजे ते कसं आहे. असू दे, घराकडे पण लक्ष दिलं पाहिजे माणसाने. हा, जातो मी. नकोय मला, हे असलं काय खात नाही मी. अरे चांगले थांब तर बघ. नको मला नव, हे असलं काय खात नाही मी. काय राहणार, आम्ही तुला शेताकडे उडकालोय आणि तू घरी आहेस वय? गेल नाही शेतात? वय ते आज काय काम नाही शेतात. वय काय मग बरकत काय उलट सांगत होता वय? शेतातले काम पडल्या कारण तू पळून आलाय तिकडं. बरकत तुझ्या नावानं लई वरडत होता. बरकत का लय छान आहे वय. ते जाऊ द्या, तुम्ही कशाला आलाय तिकडे? काय नाही, आमचे पेपर तपासायला आल्यात ना व घरी. वय तेच काम चालू आहे. पेपर तपासायचे म्हणून मी थांबलोय आज इकडे. कसं पण तुमच्या वहिनींना काय लागलं सवरलं तर कोण बघणार? तूच राहणार. तुला लय बाबा आमची काळजी आहे. अरे तुम्ही माझा दोस्त म्हणल्यावर एवढं तर करायलाच पाहिजे ना. रानदा, तू आमचा भाऊ, आम्ही तुझा लाडाचा भाऊ, म्हणजे तू बी आमचा लाडाचा भाऊ की नाही? आता ते काय सांगायला लागते वय. रानदा, तुझ्याकडे काम आहे बा आमचं. बोल की, एका मिनिटात करतो. रानदा, ह्या टायमाला पेपर लिहिताना लई ऊन पडलं होतं. मग तू तुझं वजन दाखवून वहिनीसने आम्हाला पास करायला सांग की. त्याचे हे असलं काय जमणार नाही मला. हा, आणि माझ्या आधी हे अंजलीबाई असलं काय करणार नाही. अरे बाई नाही करणार, आमच्या वहिनी करणार. आम्ही लाडाचे धीर आहे त्यांचं. एकदा बोलून तर बघ तू. लय छान आहे सा. तुमचं ऐकून बोलतो आणि पायथन खातो. मग हे बघा, तुम्ही समजे माझा ऐका. तुम्ही बी असलं काय करू नका सा. अरे खऱ्यानं वागलं की खऱ्या अर्थानं आयुष्याची प्रगती होती. हे असं खोटं नाटं वागून आयुष्यात काय बी होत नाही. उगाच लांबट लावत बसू नकोस राहणार. तू बोलणार आहेस का नाही ते तेवढं सांग. नाही सांगणार, अजिबात नाही सांगणार. मग आमचं आम्ही बघतो, आम्ही वहिनीसनी सांगतो. ए चला रे. अरे गप्प बसा. एकदम म्हणलं ना वा, नाही जमणार म्हणून. आबांनी मला सांगितलंय, अंजलीबाई पेपर तपासताना त्यांना कसला बी त्रास सुद्धा कामा नाही. तुम्ही उगा आधी मध्ये करू नका. आम्ही कशाला मध्ये मध्ये करू? आम्ही नुसतं डोकावून येतो. चल. अजिबात आज जायचं नाही. आबांनी आम्हाला कवा पण वाढत यायला सांगितलंय आणि तू कोण अडवणारा? चला रे आज सगळं. बसा, चला राज. ते बघ तुझ्या गाडीची कोण किल्ली काढाले. चला रे. मी असं तुम्हाला आज जाऊ देणार नाही. तुझं असताना आम्ही आज जाऊन दाखवतो बघ. राणादा, कुठनं आणलं किचन? एक नंबर आहे की. हा, वा राणादा, लई सुधारणा झाली की. एवढी डायरेक्ट किचन वर. हा, याला म्हणायचं खरं प्रेम. चला येऊ काय? हा. नाही कोण नाही. वहिनी कुठं पेपर तपासत असतील?
हे त्यांच्या खोलीत असतील. मग आता आधी कोण जाणार आहात? हा पेपर कुणाला अवघड गेलाय त्यानं पहिला जायचं काय रे. होय. मला काय अवघड गेला नाही पेपर. मला पण कमी अवघड गेलाय. मला तुझ्यापेक्षा कमी अवघड गेलाय. मला सगळ्यात कमी गेलाय. मला सगळ्यात सोपा गेलाय. मग राहिलं कोण ढेरपट्या. मला अवघड गेले कसं तुम्हाला माहितीये. तुझा ठरवलं जा. ए पोरा आत कुठे निघालेस? आतमध्ये ताईसा पेपर तपासायला. आमचं वहिनींच्याकडे एक लई महत्वाचं काम आहे. महत्वाचं असू दे नाहीतर बिन महत्वाचं. आतमध्ये जायचं नाही म्हणजे नाही, समजलं? आता साहेब आमच्या ताईसाहेबांनी ओरडलेत, ते बी आरती करत होत्या म्हणून. आणि पेपर तपासताना अजिबात डिस्टर्ब करायचं नाही म्हणजे नाही. अहो आम्ही कुठे डिस्टर्ब करणार आहे. आम्ही लगेच चक्कर मारून येतो की. होय वा रे वा, चक्करच्या लाडक्या. चक्कर टाकाय हो काय मळा हाय? चला वा बाहेर, चला वा बाहेर. असं का करलास मावशी? हसताय काय र? मावशी कोणाला म्हणतो र? मावशी नाही, ताई म्हण ताई. बर ताई त्याला जाऊ द्यात, गरीबाचं पोर आहे. जा रे मी जातो. आणि मला सांगा, आणि हे कुठच्या अंगानं गरीबा घरचं कार्ट वाटतंय? आणि आतमध्ये जाय काय महाप्रसाद आहे? चला थांबायतच. अहो नाही ते शाळेकडचा निरोप द्यायचा होता म्हणून आले आहे मी. निरोप माझ्याकडे द्यायचा. मला येळ मिळेल तसं मी सांगन ताईसाहेबांनी. नाही लय अर्जंट काम आहे, आता सांगावं लागणार. होय मग अर्जंट कामाला पैसे पडतात. ताई गरीबाचं पोर त्याच्याकडे कुठनं पैसा आला. बर बर पैसे राहू दे. लई उकाडा वाढलाय. कैऱ्या काकडी असलं काय हाय का खिशात? आता खिशात काय नाही, आम्ही आज जाऊन आल्यावर तुम्हाला पाहिजे ते देतो बघा. हा हा काय पण आणून देतो. ए मला येड्यात काढायचं काम नाही. आणि कैऱ्या सोडा, चॉकलेट खाता का नाही? चॉकलेट खायचं नसतंय, ते चांगलं नसतंय, त्याच्यामुळे दात किडतात. असं मग पेपर तपासताना बी आज जायचं नसतंय, चांगलं नसतंय, नापास होती माणूस. चला वा बाहेर, बाहेर जा. ताई अहो आमचं म्हणणं तरी ऐका की. ए ही असली समधी चॅप्टरगिरी माझ्या समोर दावायची नाही. हे समजा शाळेत. चला वा बाहेर. अहो ऐका तरी. हळू बोला, हळू बोला. नाही, सा. काय रे पोरांनो, एवढे दुपारच्या इकडे काय आलायचा? आमचं वहिनींच्याकडे एक लई महत्वाचं काम होतं आणि आता सोडणं झाल्यात. आमच्याकडनं कैऱ्या चिंचा चॉकलेट मागाल्यात. ते साहेबांनी सांगितलं होतं ना आतमध्ये जायचं नाही आणि ताईचा पेपर तपासायला येते. माहिती आहे मला, पेपर ह्या पोरांचंच आहेत ना. त्यांचं काहीतरी महत्वाचं काम असेल, तू कशाला अडवतीस? जाऊ दे की त्यास. अहो पण बिन काय नाही. पेपरची तुला किती काळजी आहे ठाव आहे मला. उगच नाही त्या फंदात पडू नगस. माझं चांगलं लक्ष आहे तुझ्यावर, म्हणजे सगळीकडं. जाऊ दे पोरासनी. हे जाऊ. वहिनी काय रे? काय नाही, राणादा कुठं आहे? बाहेरच आहेत, दिसले नाही? हा दिसलाय की बाहेरच आहे. अरे तुम्ही सगळे एकत्र इकडे? वय घरात करमना म्हणून आलो इकडं. करमत नाही तर मग खेळायला जायचं ना. पण हा उन्हाचं अजिबात खेळायचं नाही आणि फार बाहेरही पडायचं नाही. म्हणून तर आलोय आम्ही इकडे. राणादा म्हटलं आताच थांबा, राणादाकडे आमचं एक काम आहे. राणाजींकडे कसलं काम? आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्यात ना व, मग विहिरीत पवायला कधी जायचं तेच विचारायला आलतो राणादाला. मग काय म्हणले राणाजी? आता पेपर तपासून झालं की जाऊया म्हणालाय आणि सगळी नीट पास झालं तरच जायचं म्हणलाय. तुम्ही काय करलासा? काही नाही, तुमचेच पेपर तपासते.
झालं? काही नाही, हे पेन. रिफिल संपली असेल, बघू. नाही रे, रिफिल तर आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका सा. आम्ही रानादाला सांगून नवीन पेन आणतो. नाही नाही, नको. मी बघते हे चालतंय का, नाही तर मग मी दुसरं शोधते. नाही नाही, तुम्ही उठून नका, पेपर तपासा. आम्ही लगेच 2 मिनिटात येतो. ए चला चला अरे चला. काय रानादा, हीच काय तुझी काळजी? का रे, काय झालं? तिकडे आत पेन बंद पडलाय म्हणून आमचं पेपर तपासायचं काम बंद पडलंय, आणि तू इकडे टाइमपास करायलायस वे. असं कसं होईल? मला तर फोन नाही आला. काय लागलं तर फोन करतो म्हणल्यात तुमच्या वहिनी. कोणतरी चालू आहे काय तुझा? चालू आहे की. मग रेंज नसेल त्याला. हाय. जाऊ द्या, त्याच्या भरोशावर राहिलो तर आपण नापास व्हायचो. चला आपण एक नवीन पेन आणूया तात्याच्या दुकानात. चला. अरे अरे ऐकत तर. अहो फोन करायचं ना व. का? ते तुमचं पेन बंद पडलं ना व. हो पण मला ठीक आहे. आम्ही गेलतो की पेन आणायला, तू कशाला आणलास? पेपर तपासणीचं काम थांबायला नको म्हणून. लिहितोय तर काय पेन? हा बघ, या अंताना लिहून बघितलं मी. हा वहिनी, पेन इकडे द्या बघू. द्या. ह्या पेनानं तपासल्यावर आमचं वाकडं तिकडे मार्क पडणार. ह्यो पेन घ्या म्हणजे चांगले मार्क पडतात आम्हाला. होय. बरं, मला दुसरा पेन मिळालाय, त्यामुळे आता मी पेपर तपासणार आहे. तुम्ही सगळ्यांनी शांत बसायचं, अजिबात दंगा करायचा नाही. रानदा, उगाच कालवा करू नको. चल आमच्या संग बाहेर. माझ्या खोलीतून मलाच बाहेर काढताय वय. ते काय माहित नाही आम्हाला. वहिनी, तुम्ही आम्ही आणलेला पेन घ्या आणि आम्हाला चांगलं पास करा. तू चल बाहेर. मी पेन कुठलंही वापरलं ना तरी तुम्ही सगळे पासच होणार आहात. चांगले लिहिलेत तुम्ही पेपर. खरंच काय? हो. म्हणजे आता काय बी काळजीचं कारण नाही म्हणा की. नाही, काळजी करायचं काही कारण नाही, पण तुम्ही असाच दंगा करत बसलात ना तर मात्र काळजी करायचं कारण होईल ना. अजिबात नाही. ए चल, आपण पवायचं प्लॅनिंग करूया. चल चल अरे, चल. अरे, अरे,